हॅलो गाईज, ही गावाकडली आठवण म्हणून डाळ भाजी बनवलेली आहे. पालकची डाळ भाजी, पालक आणि तुरीच्या डाळीचं वरण आहे हे. गाईज, पालकचे जे दांडे आहेत ते पण कापलेले आहे मी. मूळ फक्त जे रूट म्हणतो आपण त्याला, ते काढून बाकी सगळे बारीक केलेलं आहे. आणि ही पालकची डाळ भाजी गावाकडली पद्धतीने बनवलेली आहे. डाळ आणि पालक मिक्स केलेली आहे. ही भाजी भाकरीसोबत फार चवीची लागते. नंतर ती एका कुकरमध्ये झाकण न लावता शिजायला ठेवते. कुकरमध्ये ही भाजी शिजल्याच नाही जात. हिची चव गंजातच शिजल्या जाते. म्हणून ही या कुकरचं भांडं आहे पण झाकण न लावता शिजवते. याच्यामध्ये पाणी टाकणार आता. भरतीपर्यंत पाणी टाकणार आणि नंतर ते गॅसवर पातेलं ठेवणार. गॅसवर खूप वेळ लागतो शिजायला. आता ही डाळ पालक शिजली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आणि हळद टाकली थोडीशी. बघा, ही अशी शिजलेली आहे. ही कुकरची शिट्टी लावून व्यवस्थित नाही शिजत. मी गावाकडल्या पद्धतीने शिजवली. आणि आता कढईमध्ये तेल टाकलं, कांदा लसूण टाकला आणि कांदा लसूण करपल्यावर हळद टाकली, तिखट टाकलं, जिरं धने पावडर टाकलं आणि ती डाळ पालक मिक्स केलेली शिजवलेली जी डाळ आहे ते टाकली. ती भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत छान लागते. त्याला आणखी 10 मिनिट शिजवायचं आहे. मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे डाळ पालकमध्ये. आणि बघा, थोडीशा तेलाची तरी वरती आलेली आहे, म्हणजे ती शिजली आहे. थोडं मीठ टाकून आणखी 5 मिनिट शिजवते. थोडं मीठ मी पहिले टाकलं आहे डाळीमध्ये. हे बघा, पालकची